नमस्कार मित्रांनो, आयबीपीएस ची एक्झाम लगेच एका महिन्यावर आलेली आहे. तर त्या अनुषंगाने आयबीपीएस बँकिंग मध्ये जेवढे काही पॅटर्न वापरत आहे ते सगळे पॅटर्न आपण रोजच्या लेक्चर मध्ये पाहतात. चला, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि सेशनला सुरुवात करूया बघा. येस, आणि जर लेक्चर आवडला असेल तर वर्षभराची जर बॅच असेल तर ते AIT आहे बघा. ठीक आहे, मिस्टेक झाली आहे तर मधला कंटेंट करेक्ट आहे, बाहेरचा थोडा काय असेल प्रॉब्लेम आहे बघा. आणि त्याच्यानंतर जर लेक्चर आवडला असेल आणि तुम्हाला जर कमी वेळामध्ये चांगले मार्क पाहिजे असतील तर एक ऑफर आपण सोडलेली आहे की 999 ची बॅच जी आहे ती 249 रुपयाला आहे. ठीक आहे, महाजनकोची पण बॅच आहे आणि टेटची पण बॅच आहे. ज्यांना कोणाला आयबीपीएस ची एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी ही बॅच जरूर घ्या बघा. ओके, चलो स्टार्ट करते हैं, लेक्चरला स्टार्ट करूया बघा. पहिला क्वेश्चन दिसते सर्वांना? येस, थोडं राईट. काय सांगितलेलं आहे बघा. आणि हा कोडिंग डिकोडिंगचा पॅटर्न आहे आणि आपल्याला कुठल्याच प्रकारचा चान्स सोडायचा नाहीये. आतापर्यंत आयबीपीएस न एक्झाम मध्ये जे काही प्रश्न विचारले त्याच याच्यावर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. भरपूर जवळपास 3-4 वर्ष मी पण ज्यावेळेस परीक्षा दिली होती आयबीपीएससी बँकिंगची त्यावेळेस हा पॅटर्न हमखास परीक्षेला यायचा आणि तो पण 5 मार्काला यायचा. ठीक आहे, तर आता बघा कोडिंग मध्ये तुमचं काय पॅटर्न काय आहे बघा. तर कोडिंगच्या या पॅटर्न मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्यांनी काही अल्फाबेट दिलेले आहेत आणि त्या अल्फाबेटचा त्यांनी कोड दिलेला आहे. राईट, हे अल्फाबेट आहेत आणि या अल्फाबेटचा कोड दिलेला आहे. पण हे कोड डायरेक्ट नाही वापरायचे. ओके, हे कोड डायरेक्ट नाही वापरायचे, तर त्यासाठी त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत. मग त्या अटी काय आहेत ते बघून घ्या. अट अशी आहे बघा, जर पहिले पद व्यंजनात्मक असेल म्हणजे जे पण तुम्हाला शब्द दिला असेल TUKDIP जो पण तुम्हाला शब्द दिला असेल तर हा जो शब्द आहे या शब्द जसं की टी ला डायरेक्ट 1 हे तर तुम्हाला वापरायचं आहेच. पण त्या पहिले तुम्हाला चेक करायचं आहे की इथं 3 अटी आहेत बघा. 1 नंबरची अट आहे, 2 नंबरची अट आहे आणि 3 नंबरची अट आहे. पहिले तर तुम्हाला चेक करायचं की कोणती अट लागू होते का, आणि जर समजा ती अट लागू झाली तर त्या अटीनुसार तुम्हाला कोडिंग करायची आहे. जसं की बघा त्यांनी काय सांगितलं, जर पहिले पद व्यंजनात्मक असेल म्हणजे व्यंजन असेल, पहिलं पद म्हणजे या शब्दामधलं पहिलं पद जे आहे टी, पहिलं पद व्यंजन असेल आणि शेवटचे पद स्वर असेल म्हणजे पहिलं पद व्यंजन पाहिजे, शेवटचं पद स्वर पाहिजे. हे इथं आहे का, पहिलं तर व्यंजन आहे पण शेवटचं स्वर आहे का, नाहीये. जर असं असलं असतं, इथं व्यंजन आणि इथं स्वर असलं असतं तर मग काय केलं असतं की त्यांच्या कोडचं इंटरचेंज केलं असतं. म्हणजे काय झालं असतं की टीचा कोड पी ला आणि पीचा कोड टी ला. पण राईट नाव कंडिशनला आपल्याला कळलं आहे की पहिलं व्यंजन आहे पण दुसरं शेवटचं स्वर नाहीये, म्हणून पहिला नियम तर लागणारच नाहीये. सेकंड नियम बघा, जर प्रथम आणि शेवटचे अक्षर दोन्ही पण स्वर असेल तर म्हणजे पहिलं आणि शेवटचं अक्षर जर स्वर असेल तर मग त्या दोन्ही पण ठिकाणी काय असणार आहे, स्टार हे कोड तुम्हाला टाकायचं. म्हणजे टी ला पण स्टार टाकायचा आणि पी ला पण स्टार टाकायचा आहे. पण बघताक्षणी लगेच समजायला आपल्याला की टी पण स्वर नाहीये आणि पी पण स्वर नाहीये, कारण त्यांचा नियमच तसा आहे की अटीमध्ये बसलं तर कोड तुम्हाला चेंज करायचा आहे. पण अटीत बसतच नाही ना, तर 2 नंबरचा पण अट बसत नाहीये. 3 नंबरचं बघा, जर प्रथम पद एक स्वर असेल म्हणजे पहिलं पद जर स्वर असेल आणि शेवटचे पद व्यंजन, पहिलं पद स्वर नाहीये सोडून टाका, तर तिन्ही पण तुम्हाला या ठिकाणी अटी लागू होत नाहीत. आणि ज्यावेळेस अटी लागू होत नाही त्यावेळेस समजून घ्यायचं आहे की ऍज इट इज सेम जो कोड इथं आहे तोच कोड तुम्हाला वापरायचा आहे. जसं की बघा या ठिकाणी काय दिलेला आहे, टीचा कोड काय आहे सांगा, टीचा कोड 1 आहे. ओके, टीचा कोड 1 आहे. त्याच्यानंतर यूचा कोड काय आहे, कॉपीराईट. यूचा कोड आहे कॉपीराईट. केचा कोड आहे 4, डीचा कोड आहे 6, आयचा कोड आहे 4, बरोबर. आयचा कोड 2, आयचा कोड आहे 2 आणि देन त्याच्यानंतर पीचा कोड आहे 7, पीचा कोड आहे 7. म्हणजे या ठिकाणी 1 कॉपीराईट 4 6 2 7, 1 कॉपीराईट 4 6 2 7 म्हणजे 1 नंबरचा पर्याय तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर याच्यावर तुम्हाला एक नाही प्रश्न पडत, 5 प्रश्न. म्हणून तर सांगतो ना की आयबीपीएसचा पॅटर्न जेवढा लोकांना अवघड वाटते याच्यापेक्षा भयंकर सोपा पॅटर्न कोणताच नाही. एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर आयबीपीएसचे पॅटर्न कोणते कोणते आहेत हे जर तुम्हाला समजलं तर एका पॅटर्नवर तुम्हाला 5 प्रश्न भेटतील. जसं की याच पॅटर्नवरचा पुढचा प्रश्न बघा,
आणि अटी सेम असतील, चला सॉल्व्ह करा सगळ्यांनी. अटी सेम असतील बघा. अट काय दिलेली आहे बघा, तिन्ही पण अटी चेक करायच्या. प्रत्येक वेळेस तिन्ही अटी चेक करायच्या. प्रश्नाला बघायचं आहे. ही पहिली अट आहे. येस, ही पहिली अट आहे. ऑनलाईन बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की तुम्हाला प्रश्न व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि विदिन सेकंदात आन्सर काढायचं आहे. ओके, ठीक आहे. तिन्ही पण अटी लावा, चेक करा. पहिलं पद व्यंजन नाहीये तर पहिली अट लागणार नाही. पहिले, प्रथम आणि शेवटचे दोन्ही अक्षर स्वर असतील, पहिला आणि शेवटचा स्वर आहे म्हणजे 2 नंबरची अट लागणार आहे. चला, 2 नंबरची अट लागली तर 2 नंबरच्या अटीनुसार काय येते सांगा. 2 नंबरच्या अटीनुसार काय येते? 2 नंबरची जी अट आहे तर 2 नंबरच्या अटीनुसार काय येते? तर त्यांनी काय सांगितलं, प्रथम आणि शेवटचे अक्षर दोन्ही पण स्वर असेल तर दोन्ही पण ठिकाणी काय चिन्ह लागणार आहे? ही फुली म्हणजे स्टारचं चिन्ह लागणार आहे. किती नंबर आलेला आहे? 3 नंबर. 1 नंबर. चेक करा, त्यांनी काय सांगितलं आहे. जर प्रथम आणि शेवटचे अक्षर दोन्ही पण स्वर असतील तर दोन्ही पण ठिकाणी स्टार बसणार आहे. इथं पण स्टार बसणार आहे, इथं पण स्टार बसणार आहे. ओके, मग आता चेक करा या ठिकाणी, कारण आपला नियम तर बसलेला आहे. तर ई साठी स्टार आलेला आहे पहिलेच आणि ए साठी पण स्टार आहे. आता बाकी चेंज नाही करायचंय, बाकी चेंज नाही करायचंय. एफ चा कोड काय असणार आहे? पर्सेंटेज. डी चा कोड काय असणार आहे? 6. एम चा कोड किती आहे? 5 आणि के चा कोड किती आहे? 4. तर म्हणजे स्टार पर्सेंटेज. आता हे तर कटले पर्याय, ह्या पर्याय कटला, हा पर्याय कटला, हा पर्याय, फक्त एकच पर्याय आला तो चेक करा. बरोबर आहे का? बघा, स्टार पर्सेंटेज 6, 5, 4 स्टार. ओके, क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला फक्त समजलं पाहिजे की एक्झाम मध्ये जाण्याच्या पहिले मला हा पॅटर्न समजला पाहिजे, नेमका यूज कसा करायचा आहे, इम्प्लिमेंट कसं करायचं आहे. मग सेकंदामध्ये तुमचा आन्सर येईल. पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न चेक करा आणि नेक्स्ट प्रश्नामध्ये हे पण चेक करा की कोणती अट लागते, अट कोणती लागणार आहे. येस, किती नंबर आहे? चला, 1 नंबरची 8, 2 नंबरची 8, 3 नंबरची 8. पहिलं पद व्यंजन नाहीये, पहिली 8 तर लागणार नाही. प्रथम आणि शेवटचे दोन्ही अक्षर स्वर नाहीये. प्रथम पद स्वर आणि शेवटचे पद व्यंजन आहे. राईट. 3 नंबरचा तुमची 8 लागू होईल. 3 नंबरची 8 काय सांगते? जर समजा पहिले पद स्वर आणि शेवटचे पद व्यंजन असेल तर दोघंही व्यंजनाचे कोड म्हणून कोडित केले जाते. बघा, ट्रान्सलेशनचं पण भाषा आपल्याला समजली पाहिजे. तर यांनी काय सांगितलं बघा, तर दोघेही व्यंजनाचे कोड म्हणजे व्यंजनासाठी जो कोड असणार आहे तोच कोड काय असणार आहे? स्वरासाठी पण असणार आहे. क्लिअर आहे. पहिल्या याचं काय होतं की दोघांचं अल्टरनेट चेंज करायचं आहे. ए चा कोड एस ला येईल, एच चा कोड ए ला येईल. सेकंड साठी काय आहे? दोन्ही पण ठिकाणी स्टार येईल. आणि तिसऱ्यासाठी काय आहे की पहिलं स्वर आणि शेवटचं व्यंजन असेल तर दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला व्यंजनच लावायचं आहे. म्हणजे एचच्या ठिकाणी जो कोड आहे, एचचा कोड किती आहे? 3. तर पहिल्यांदा पण 3 येईल आणि शेवटी पण 3 येईल. पहिल्यांदा 3 आणि शेवटी 3, दोन्ही पण ठिकाणी 3-3 असायला पाहिजे. बघा, व्यंजनाचे कोड म्हणून कोडित केला जाते. म्हणजे व्यंजनाचा कोड जर 3 असेल तर स्वराला पण 3 पाहिजे. पहिल्या पर्यायामध्ये 3 दोन्ही पण ठिकाणी नाहीये, इथं पण दोन्ही ठिकाणी नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये. तर पर्याय क्रमांक किती आहे? 5. क्लिअर आहे. पर्याय क्रमांक 5 असणार आहे करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतर येस, सेम टाईपचा प्रश्न आहे ना. येस, त्याच कॅटेगरीतला प्रश्न आहे. 1 नंबरचा कोड, 2 नंबरची 8 आणि 3 नंबरची 8. येस, कोडिंग डिकोडिंगचा सेपरेट पॅटर्न आहे बघा. 5 ते 10 मार्क फुकटचे आहेत बघा. येस, जर पहिले पद व्यंजनात्मक असेल, पहिलं व्यंजन आणि शेवटचा स्वर, येस, पहिली अट लागू पडलेली आहे. आणि पहिली अट लागू झाल्यानंतर पहिले पद व्यंजन आणि शेवटचे पद स्वर असेल तर दोघांच्या कोडचं इंटरचेंज होईल. म्हणजे
एमचा कोड ई ला आणि ईचा कोड एम ला, तर सर्वात पहिले तेच काम करायचं. एमचा कोड किती आहे बघा 5, तर 5 हा कोड जाईल ई ला आणि ईचा कोड किती आहे डॉलर आहे, तर डॉलर येईल पहिल्यांदा. तर डॉलर आणि शेवटी 5, डॉलर आणि शेवटी 5 एकच दिसत आहे सी. आता फक्त मधले चेक करा बरोबर आहेत का. ए साठी कोड असणार आहे 8, ए साठी 8 आहे, आर साठी हॅश आहे, टी साठी 1 आहे आणि डब्ल्यू साठी @ आहे का आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघितलं, पोलीस भरती सरळ सेवापेक्षा पण एकदम सोपं आहे बघा. फक्त आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे IBPS चा. बरोबर आहे. येस, ज्यांना कोणाला IBPS चा फॉर्म भरता आलेला आहे त्यांनी ही संधी सोडायची नाही बघा, कारण परीक्षा पास होणं एकदम सोपं आहे. त्याचा एकदम असं काय म्हणतात, एकदम भीतीदायक वातावरण तयार करायची काही गरज नाहीये. एकदम सोपे हलके फुलके पॅटर्न आहेत. काय चेंज केलेलं आहे, मागच्या सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये कोणताही अट लागली नाहीये. सेकंड प्रश्नामध्ये स्टारची अट लागली, त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये ही पहिली अट लागलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण इंटरचेंज केलेला आहे. आणि आता याच प्रश्नामध्ये पहिली अट लागलेली आहे. तर पहिल्या अटीनुसार दोघांचे कोड इंटरचेंज केलेले आहेत. एमचा कोड ई ला गेला, ईचा कोड इथं एम ला आला आणि बाकी मध्ये काही चेंजेस नाही. तर पर्याय क्रमांक 3 तुमचा करेक्ट आहे. येस. त्याच्यानंतर आता हा दुसरा प्रश्न, मी 2 प्रश्न घेतले. तर पहिल्या वाल्या प्रश्नावर 5 प्रश्न पडणार एक्झामला, सेकंड वाल्या प्रश्नावर 5 प्रश्न. आता इथं पण 3 अटी आहेत, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर, 3 अटी आहेत. तर चेक करा की काय आठ कोणता प्रश्न येईल. येस, ऑनलाईन वाल्याने काय करायचंय की एक 10 सेकंद 15 सेकंद किंवा 30 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करायचा आणि आन्सर चेक करायचा. कारण एक तर तुम्हाला मी हिंट दिलेली आहे पहिल्या प्रश्नामध्ये, आता काही येणार नाही असं होणार नाहीये. 100% तुम्हाला जमणार म्हणजे जमणार आणि भीती तर निघून जाणारच गॅरंटीनं. परीक्षा येईपर्यंत बॅच घेतली तर बॅच मध्ये बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होऊन जाईल, मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला भेटतील. आणि बॅच जर नाही घेतली तरी काय हरकत नाही, युट्यूबवर तुमचं कव्हर करून टाकेल मी, बाकी तुमची मर्जी. बरोबर आहे, कारण पैसे दिल्यानंतर कोणताही माणूस जास्त देणारच आहे तुम्हाला कंटेंट. येस, बघा, पहिलं पद व्यंजन नाहीये, प्रथम आणि 5वे अक्षर, प्रथम आणि 5वं, पहिलं आणि 5वं, 1 2 3 4 5 दोन्हीही काय असणार आहे व्यंजन आहेत का नाहीत. प्रथम पद स्वर आणि शेवटचे पद व्यंजन आहे का नाही, म्हणजे कोणतीच अट लागू होत नाहीये ना. पहिलं पद व्यंजन आहे, पहिली अट लागू नाही. पहिले आणि 5वे अक्षर व्यंजन नाही ना भाऊ, पहिलं अक्षर तर स्वरच आहे, तर दुसरी पण अट नाहीये. पहिले पद स्वर आणि त्यानंतर शेवटचे पद व्यंजन नाहीये, तर तिसरी पण अट नाहीये. आता तुमचं काम आहे, जे अक्षराला कोड आहे तोच तुम्हाला कोड द्यायचा आहे. येस, ए साठी कोड 2 आहे, ए साठी कोड 2, टी साठी कोड 3, एम साठी कोड 8, ओ साठी कोड आहे 7, वाय साठी कोड आहे हॅश. येस, हॅश आहे, शेवटचं दिसत नाही बघा, हॅश आहे. वाय साठी कोड आहे हॅश, याच्यात दिसते. येस, वाय साठी कोड आहे हॅश आणि आय साठी कोड आहे @ 2 3 8 7 हॅश @ म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आहे. राईट, पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. जर पहिले पद व्यंजनात्मक असेल, बघा चेक करा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, किती नंबरची अट लागू होती पहिले ते चेक करा. येस, पहिलं पद व्यंजन नाहीये, पहिलं आणि 5वं अक्षर व्यंजन नाहीये, प्रथम पद स्वर आणि शेवटचे पद व्यंजन आहे का नाहीये. इथं पण कोणती पण अट लागू झालेली नाहीये. असं नाही की प्रत्येक ठिकाणी लागू पडते, कधी लागू होते कधी लागू होत नाही. त्यांचं काम फक्त काय असेल की तुम्हाला काही फॉर्मॅट सांगायचंय आणि त्या फॉर्मॅट नुसार मान्य करायचंय ना. पहिली अट लागली. येस, आता लावायचं डायरेक्ट कोड लावून टाका. आय साठी @, पी साठी 1, एम साठी 8, एच साठी $, बी साठी 6, ई साठी 9, @18 $69, $18 $69 आहे. कुठंच नाहीये बघा. गडबड केल्यानंतर काय होईल, कार्यक्रम बिघडू शकते. व्यवस्थित जर चेक केलं तर कुठंच नाहीये. तर पर्याय क्रमांक काय आहे 5, नन ऑफ दिस असणारा तुमचा आन्सर. त्याच्यानंतर चेक करा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. बघता क्षणी मला कळालं की कोणती अट लागू होणार आहे.
मागच्या प्रश्नामध्ये स्वर आणि व्यंजन होतं का? नाही. यस, किती आलंय? 3, 4. बघा ना, पहिलं पद व्यंजन आहे, शेवटचं पद स्वर आहे का? नाही. प्रथम आणि पाचवं दोन्ही पण पद व्यंजन असायला पाहिजे. पहिलं पद व्यंजन आहे, पाचवं बघा 1, 2, 3, 4, 5. तर 5 नंबरचा हे 2 नंबरचा लागू होत आहे बघा. ठीक आहे, पहिल्या पदासाठी कोड असणार आहे आणि त्याच्यानंतर 3 नंबर पण लागू होते, 2 नंबर पण लागू होत आहे आणि 3 नंबर पण लागू होते. तर दोघांपैकी एकाचं कोणाचं तरी आन्सर असणार आहे बघा. प्रथम पद आणि पाचवे पद अक्षर व्यंजन असेल तर पहिलं पद व्यंजन आहे 2, 3, 4, 5 आणि पाचवं पद पण व्यंजन आहे. आणि दोघांसाठी काय असेल की पहिल्या पदासाठी कोड म्हणून कोडित केला जाईल. म्हणजे पहिल्या पदाचा जो कोड आहे, म्हणजे यमचा कोड किती आहे ते चेक करा. तर यमचा कोड 8 आहे, तर इथं पण 8 असणार आहे आणि जे साठी पण 8 असणार आहे. बाकी ओ साठी चेक करा 7, टी साठी चेक करा 3, ई साठी चेक करा 9 आणि पी साठी चेक करा 1. 8, 7, 3, 9, 8, 1. 8, 7, 3, 9, 8, 1. पर्याय क्रमांक जे आहे बी नंबर तुमचं करेक्ट आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर हे पण कोड, हे पण 8 लागू व्हायले, तर चेक करा. ते या अटीनुसार तर येणारच नाही बघा, कारण दोघांपैकी एकच 8 तुम्हाला लावायचे आहे. पहिलं पद स्वर, सॉरी हे लागणारच नाही. पहिलं पद स्वर नाहीच ना, पहिलं पद स्वर पाहिजे होतं आणि शेवटचं पद व्यंजन पाहिजे होतं. फक्त 2 नंबरची 8 लागू होईल आणि 2 नंबरच्या अटीनुसार काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे, बी नंबर करेक्ट आहे. त्याच्यानंतर चला, कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर हा पॅटर्न कुठेही बघायला भेटला नाहीये, म्हणून काय असेल की आणखी एक पॅटर्न त्याच्यामध्ये एक प्रश्न मी ऍड केलेला आहे. येस, जर प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकात, म्हणजे जे काही संख्या आहेत या संख्येच्या पहिल्या अंकात 2 जोडला गेला तर किती संख्या 3च्या पटीत असतील? किती संख्या 3च्या पटीत? म्हणजे आता 3च्या पटीत म्हणजे 3ची कसोटी माहित पाहिजे. 3ची कसोटी म्हणजे सर्व अंकाची बेरीज 3च्या पाड्यात असली पाहिजे. मग एक तर सर्वात पहिले काय करा, सर्वात पहिले तुम्हाला चेक करायचं आहे की पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍड करायचे आहे. तर 6 2 8, हे 8 आणि 4, 8 आणि 8 16 4 20. सांगा 20 3च्या पाड्यात येते का? नाही. त्यानंतर 5 आणि 2 7, कारण प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकात, म्हणजे पहिले तर चेक, पहिला चेंज काय आहे, अंकामध्ये 2 ऍड करा फर्स्ट अंकामध्ये आणि देन त्याच्यानंतर सगळ्या डिजिटची बेरीज करा. 7 आणि 2 9 1 10 आहे का 3च्या पाड्यात? नाही. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 7 16 आणि हे पण काय असणार आहे? 3च्या पाड्यात नाहीये. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 5 18 आणि 18 3च्या पाड्यात आहे, म्हणजे एक नंबर आपल्याला भेटलेला आहे. इथं पण चेक करा, 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20 आणि हे 3च्या पाड्यात नाहीये. कारण त्या ठिकाणी काय असणार, सॉरी इथं किती, 3 आणि 2 5 ना, 2 आणि 2 4, 4 आणि 9 13, 13 आणि 6 19. बघा आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक नंबरच्या पहिल्या अंकामध्ये 2 ऍड करा आणि 2 ऍड केल्यानंतर ज्या संख्या झाल्या 884, 712, 637, 585, 496 या नंबरमध्ये चेंजेस झाल्यानंतर तयार झालेल्या नंबर पैकी किती नंबर्सला 3 ने भाग जातो असा त्यांचा प्रश्न आहे. आणि 3 ने भाग जाण्यासाठी 3ची कसोटी सांगते की सगळ्या अंकाची बेरीज करा आणि ती जर बेरीज 3च्या पाड्यात असेल तर 3 ने भाग जाईल. पण इथं 20 ला भाग जात नाही, 10 ला जात नाही, 16 ला. एकच नंबर आहे, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. देन त्याच्यानंतर प्रत्येक संख्येमधील सर्व अंकांची संख्या उतरत्या क्रमाने व्यवस्थित केली असेल तर त्याने खालीलपैकी कोणती संख्या नवीन व्यवस्थित सर्वात जास्त असेल? म्हणजे या प्रश्नाचा अर्थ काय पहिले बघा. जे नंबर आहे 6 8 4 यांची मांडणी कशी करायची, तर यांच्या अंकांची काय असेल, उतरत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठा अंक, नंतर छोटा आणि नंतर हा अंक. ओके, तर आता अशी मांडणी केल्यानंतर सांगा सर्वात मोठी संख्या कोणती असेल? सर्वात मोठी संख्या कोणती असेल?
कोणती आली? येस येस, नंबर्सला रिव्हर्स ऑर्डर मध्ये म्हणण्यापेक्षा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मांडणी करायचं आहे. त्या नंबर मधला सर्वात मोठा अंक पहिले लिहायचा आहे, त्याच्यानंतरचा थोडा लहान आणि त्यानंतरचा सर्वात लहान. याच्यामधला सर्वात मोठा डिजिट 7 आहे, नंतर 4, नंतर 3 आहे. इथं 8 आहे, 5 आहे, 3 आहे, इथं 9 आहे, 6 आहे, 2 आहे. आणि ही मांडणी केल्यानंतर सर्वात मोठी इथं जास्त चाललाय आणि एक्झामला पण असंच येते, जास्त म्हणून येते, पण ते जास्त नाहीये. सर्वात मोठी संख्या कोणती? तर 200, 962 आणि 962 तयार झाली 296 पासून. म्हणजे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. येस. त्यानंतर दुसऱ्या सर्वात कमी संख्येचा म्हणजे सर्वात लहान संख्या आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या म्हणजे सेकंड लोएस्ट नंबर. ठीक आहे. दुसऱ्या सर्वात कमी संख्येचा दुसरा अंक, सेकंड लोएस्ट नंबर जो आहे त्याचा सेकंड अंक, सर्वोच्च संख्येच्या तिसऱ्या अंकाने म्हणजे सर्वात मोठी संख्या जी आहे त्याचा तिसरा अंक, तिसऱ्या अंकाने जर भाग दिला तर परिणामी क्रमांक काय येईल? परिणामी क्रमांक काय येईल म्हणजे त्याचं उत्तर काय असेल? 1. उत्तर यायले 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 2. चला काय सांगितलं बघा, दुसऱ्या सर्वात कमी संख्येचा दुसरा अंक, दुसऱ्या सर्वात कमी संख्येचा म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती आहे? 296. त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 385. मग या 385 सेकंड लोएस्ट नंबरचा दुसरा अंक काय आहे? 8. आणि त्यानंतर सर्वोच्च संख्येच्या यस सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 684. या 684चा तिसरा अंक कोणता आहे? 4. मग या पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाने भाग दिला तर उत्तर किती असणार आहे? 2. हे झाला आन्सर. 5 मार्क आयबीपीएस पॅटर्न, सगळ्यात डेंजर पॅटर्न. भीती घालून घालून काय असणार आहे? मार्केट जाम करून टाकलं बघा. येस. पहिल्या अंकात 1 जोडला आणि शेवटच्या अंकात 2 जोडले असेल तर खालीलपैकी कोणती संख्या दुसऱ्या क्रमांकाची असेल? खालीलपैकी कोणती संख्या दुसऱ्या क्रमांकाची असेल? आधीचा प्रश्न होता का? जर पहिल्या संख्येचा 1 जोडला आणि शेवटच्या अंकात 2 लिहिले तर खालीलपैकी कोणती संख्या दुसऱ्या क्रमांकाची असेल? काही स्थान नका घेऊ, सिंपल आहे. प्रत्येकात 1 ऍड केला तर हे 784. आता मागचं सोडून टाका ना, कारण इथं फक्त आपल्या सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्याची. तर ही संख्या 7 पासून सुरू व्हायली, ही 6 पासून व्हायली, ही 5 पासून होत आहे, ही 4 पासून होत आहे आणि ही 3 पासून होत आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे दुसऱ्या क्रमांकाची? पहिल्या क्रमांकाची कोणती आहे? 786 आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची कोणती आहे? 614 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? 5. 512. राईट, क्लिअर आहे. कारण एक अंक जोडल्यानंतर तुम्हाला विचारलं की सेकंड हायेस्ट नंबर काय? पहिला हायेस्ट नंबर तर 786 आहे, सेकंड हायेस्ट नंबर 614. 614 म्हणजे काय असेल की तुमचा आन्सर आहे 512. येस. चला, शब्दात किती जोड्या आहेत? अग्रेषित अग्रेषित दिशेने म्हणजे फक्त एकाच दिशेने आणि ते म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शन ऍप्लिकेशन APPLICATION म्हणजे या साईननं जर समजा तुम्ही चेक केलं, या साईननं जर चेक केलं तर असे किती अल्फाबेट आहेत जे खरंच इंग्रजी अक्षर मालिकेनुसार बरोबर त्याच ठिकाणी बसायला पाहिजे? तर सर्वात पहिले आपलं काम आहे नंबर टाकायचा आहे. नंबर टाका. 1, 16, 16, 12, 9, 3, 1, 20, 9, 9, 15 आणि 14. आता चेक करा की या नंबरला अल्फाबेटला मोजत असताना पुढे कोणता नंबर येतो का? सेम त्याच ठिकाणी 1 च्या नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आला बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे बरोबर अल्फाबेटची जर मांडणी अशीच केली
ABCDEFGHI बरोबर अशीच मांडणी अल्फाबेट मध्ये पण आहे, तर आपल्याला एक जोडी भेटली. दुसरी चेक करा. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 नाहीये. 16 पासून नाहीये. 12, 13, 14, 15, 16, 17, 18 नाहीये. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 नाहीये. 3, 4 तर नाहीये. 1 पण नाहीये. तर फक्त एकच जोडी अशी तयार होती जे इंग्रजी अल्फाबेट नुसार आहे बघा. आणि असे कमीत कमी सांगतो तुम्हाला 3 ते 4 फुकटचे मार्क तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार बघा. यस, क्लिअर आहे. यस, आगे पुढं. नाही समजलं? बोललो हा. चला, कोडिंगचा हा एक पॅटर्न. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही बँकिंगची तयारी सुरू केली ती एमपीएससीच्या एक्झाम नंतर, त्यावेळेस पहिल्यांदा उत्तर सगळे आलते पण प्रश्न 5च झालते. एकाच्याच नादी लागले आम्ही आणि एवढाच एक प्रश्न सॉल्व्ह झाला आमचा. बघा, पेपर क्रॅक करण्यासाठी नजरले तेज लागते बघा. मेहनत थोडी कमी करा. येस, नजरेनं प्रश्न उडू शकते बघा. प्रश्न विचारला काय तुम्हाला सांगा. विचारलं काय आहे तुम्हाला? मीठ विचारलेलं आहे बरोबर. मीठ दोन्ही पण ठिकाणी आहे का? नाही, एकाच ठिकाणी आहे. विल इथं आहे, विल इथं आहे, यू इथं आहे, यू इथं आहे, अस इथं आहे, अस इथं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिल्या 4 पैकी 3 तर कॉमनच आहेत. मग कोणते कॉमन आहेत चेक करा. LUKAHU राहिले काय? JE, पर्याय क्रमांक 1 बरोबर. एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे आहे, कधी कधी आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन जे आहे प्रश्नावर एवढं जबरदस्त बसलं पाहिजे, लगेच समजलं पाहिजे की आपल्या प्रश्नाचं काय काढायचं, काय आहे मीठचं काढायचं. तर बघितल्या क्षणी कळलं की मीठ एका ठिकाणी आहे, बाकीचे 3 चेक करून घ्या. येस, नेक्स्ट. चला, कोडिंगचा कॉमन पॅटर्न. याच्यावर पण 4-5 प्रश्न एक्झामला पडणार म्हणजे पडणार बघा. COMBINE कंबाईन बरोबर आहे. XLNYRMV. तर तुम्हाला विचारलं की TOWARDS टुवर्ड्स बरोबर काय? पाठ पाहिजे बघा. खन 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 आन्सर आलं पाहिजे. नंबर टाकू नका. नंबर टाकू नका. पाठ झालं पाहिजे. 6 लव मन बाय. कोणते अल्फाबेट आहेत? अपोजिट आहेत का? अपोजिट. 6 लव मन बाय. इंडियन रेल्वे मन इव्हनिंग. आठवते? एकमेकांच्या अपोजिट आझाद बाय. 6 डिओ इव्हनिंग. त्यानंतर एप्रिल फुल गुजरात. त्यानंतर हायस्कूल. त्याच्यानंतर HI इंडियन रेल्वे. जंगलातली क्वीन. ठीक आहे. नंतर लव. नंतर मन. बरोबर. हे सगळं झालेलं आहे आपलं. अजून काय राहिलंय? कोल्हापूर एक राहिलंय. जेच्या नंतर के. कोल्हापूर. हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. कधी कधी काय होते, माणूस भयंकर परेशान करते. 3, 15, 13, 2, 9, 14, 5 आणि कनेक्टिव्हिटी करायला बघते. एखाद्याच लॉजिक पण लागते. प्रश्न पण अशा एखाद्याच लॉजिक लागू पण शकते. पण नंतर काय असेल की परेशानी होण्यापेक्षा सर्वात पहिले इम्प्रेशन जे आहे ते आपलं पडलं पाहिजे. प्रश्न बघितल्या इथे समजायला पाहिजे आपल्याला की B आणि Y म्हणजे बाय आहे किंवा C आणि X बरोबर 6 आहे. तर टुवर्ड्स सांगा काय असेल? T म्हणजे गुजरात. O म्हणजे लव. DOW. त्यानंतर आझाद. त्यानंतर इंडियन रेल्वे. परत DO आणि त्यानंतर हायस्कूल. GLDZ IWH पर्याय क्रमांक 2. इथं काय आहे? नाही, 2 नंबर करेक्ट आहे. राईट. येस. ओके. जर समजा तुम्हाला लेक्चर आवडला असेल बघा, असं नाहीये की या ठिकाणी जे आहे की सर प्रश्न संख्या कमी का करत आहे. बघा दिवसभराचा शेड्यूल जो आहे तो इतका बिझी आहे आणि मी तुम्हाला पहिलेच दाखवलेला आहे
आणि क्लासच्या आमच्या विद्यार्थी मुली पण काय असेल की या टाइमला लेक्चर करायला म्हणजे विचार करा की तुम्हाला मेहनत किती करायची आहे बघा. बरोबर 12:28 झालेले आहे आणि 2 गोष्टी आहे जे फेस करताय बघा. भावाची तब्येत जराशी सिरियस आहे, हैदराबादला आहे, तरी पण मी टाइम काढून तुम्हाला लेक्चर घेत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, तरी पण काय सर मी इथं लेक्चर घ्यालो बघा. कमी घरामध्ये आता शांती असेल का सांगा आता. बरोबर आहे. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मला काहीतरी बनायचं आहे म्हणून माझी धडपड चालू आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की तुम्हाला जर समजा खरंच वाटत असेल की बा हाच आयबीपीएस पॅटर्न मागच्या वेळेस आपण एक्झामला बघितलेला आहे, तर जास्तीत जास्त मुलांना सांगा की बा आपल्याला बॅच घ्यायचा ना घ्यायचा दुसरा प्रश्न झाला. पहिला पॉइंट तर हा आहे की सर जे घेत आहे ते प्युअर आयबीपीएस पॅटर्न नुसार आहे. तर सगळ्यांनी लेक्चर मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि कॅप्शन सहित टाका की बा सरांचं लेक्चर बघून घ्या, जेणेकरून काय असेल तुम्हाला एक्झामच्या पहिले मी तर सांगाल तुम्हाला जे तुम्हाला वर्षभरात जमलं नाही, मी गॅरंटी सांगतो तुम्हाला या 15 दिवसामध्येच हमखास जेवढे काही घेत आहे ना मी 5-5 मार्काला प्रश्न पडला. आपण जर 20 दिवस लेक्चर घेतलं तर 5-5 चे 20 सेट जरी म्हणत तर 100 मार्क तुमचे फिक्स झाले बघा. याच्यात काय अवघड काहीच नसते बघा, फक्त पॅटर्न समजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कोणते कोणते प्रश्न अवघड जात आहेत तर त्याच्यासाठी काय असेल की कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि जर समजा कोणाला वाटला असेल की खरंच आपल्याला गरज आहे बॅचची, तर त्यांनी ही बॅच घ्या. आणि ही बॅच जी आहे 2 बॅच आहेत, एक 999 ची आहे आणि 249 ची आहे. तर ज्यांना खरंच वाटत असेल की आपला एकच महिना पाहिजे असेल 249 ची बॅच घ्या. पण ज्यांना वाटत असेल की मला पुढे टीसीएस ची पण सरळ सेवेची तयारी करायची, तलाठी आहे, झेडपी आहे किंवा इतर कुठली पण एमपीएससी ची एक्झाम आहे, तर त्यांनी 249 न घेता 999 ची घ्या बघा. बरोबर. मग कधी कधी काय वाटतं की आपला जास्त बुक नाहीये, आपण काय असणार फक्त पोळी भाजी घेऊया, मग नंतर बाजूला कोणीतरी थाली घेऊन बसते, मग त्यात गुलाबजामुन दिसते, मग पोटात कसं तरी होते. बरोबर आहे. मग आपल्याला तसं होऊ नये असं वाटत असेल तर काय असेल की आपण 999 ची बॅच घ्या, जेणेकरून पुढे झेडपी पण आहे, तलाठी पण आहे, बाकी एक्झाम पण आहे. तर त्यासाठी काय असेल की ही बॅच परिपूर्ण असणार आहे. तर बाकीचा कार्यक्रम जे आहे ते उद्या बघूया. आणि लेक्चर जर आवडला असेल तर जरूर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की तुमचं मत काय आहे, की तुम्हाला आणखी जास्त कोणते कोणते प्रश्न पाहिजे. मॅथची भरपूर डिमांड येत आहे, तर मॅथवर पण प्रश्न घेत आहे. एक आता बनवत आहे बघा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे की सगळ्या एक्झामसाठी लागू पडते. देन नंतर डीआय पण आहे आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन हे व्हिडिओ आपण अपलोड करूया. आणि मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच, सगळ्यांचा आभारी आहे बघा. आणि पुढचा लेक्चर काय असेल उद्या लगेच अपलोड करतो. चला, थँक्यू, गुड नाईट, सो मच.